नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत क्रिकेट IPLचे जे आज क्वालिफाय 2ची जी मॅच आहे मुंबई विरुद्ध पंजाबची, ह्याचे तिकीट क्वालिफायचे कसे बुक करावं याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत। हे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ॲप्सची जरूरत असेल, हे तिकीट कोणत्या ॲप्सवर बुक होतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। यामध्ये तुम्हाला बुक कसं करायचं आणि आपल्याला बुकिंग केल्यानंतर हे तिकीट कुठून कलेक्ट करून घ्यायचे याची सर्व डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आलात तर या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तर मित्रांनो, आपण डिस्ट्रिक्ट ॲप्स हे ओपन करून त्याला लॉग इन करून घ्यानंतर हे असं इंटरफेस दिसेल। याच्यावर क्वालिफाईड 2वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ह्या ॲप्लिकेशनमध्ये। याच्यामध्ये तुम्हाला बुक नाव याचं ऑप्शन दिसेल। हे केल्यानंतर तुम्हाला असे सीट दिसतील। या सीटमध्ये तुम्हाला अलग अलग ऑप्शनचे 1000 रुपयाचे हे सीट आहे। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट 1250 रुपयाचं तिकीट कुठे आहेत हे तुम्हाला ते क्लिक करून दिसते। यानंतर तुम्हाला 2250 रुपयाचं तिकीट बघायला भेटते। त्यानंतर तुम्हाला 4500 रुपयाचं तिकीट बघायला भेटतं। त्यानंतर तुम्हाला 12,500 रुपयाचं तिकीट बघतं 4500 रुपये। अशा प्रकारे तुम्हाला इथं सीट सिलेक्ट करावं होते। आपण आता आज 1000 रुपयाची सीट जी आहे ती आपण बुक करणार आहोत। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, हे आम्ही 1000वर क्लिक केल्यानंतर इथं पाहत आहे की याच्यामध्ये या साईडला ग्राउंड आहे, तर जास्त सीट नाहीत म्हणून आपण दुसरंच याच्यामध्ये बुक करणार आहोत। हे पहा, या साईडला बी आपल्याला सीटची कमतरता आहे आणि भरपूर शेवटी सीट आहेत। हे असे झूम करून तुम्ही कोणत्या ब्लॉकमध्ये कोणत्या सिलेक्शनमध्ये हवं हे तुम्ही असं बुक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे बी आपल्याला सीट नसल्यामुळं आपण दुसऱ्या स्लॉटमध्ये आपण बुकिंग करणार आहोत। हे बघा, मी दुसरा स्लॉट सिलेक्ट केला आहे। इथं बघा भरपूर सारे तिकीट अवेलेबल आहेत आणि असं झूम करून बघूया आपल्याला। आणि आम्ही 2 तिकीट हे बुक करणार आहोत। यासाठी हे बघा, झूम करून जे योग्य आहे असे आम्ही या एक तिकीट क्लिक केलं, हे दुसरं क्लिक केलं। हे असं केल्यानंतर याला चेकआउट या ऑप्शनवर क्लिक करा। चेकआउट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बाईक असेल तर तुम्हाला बाईक पार्किंगचे बी तुम्ही पैसे इथं देऊ शकता। तर नंतर तुम्ही इथं तुमचं नाव पूर्ण टाका, नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका। तर पहिलं आपण नाव टाकून घेऊया। हे तुम्ही पाहू शकता, हे माझं नाव आहे विजय किशन टाके। त्यानंतर मोबाईल नंबर टाका, तुमची ईमेल ID टाका। ईमेल ID टाकल्यानंतर तुम्ही कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करा। तुम्ही स्टेट बी टाका, इथं स्टेट कोणतं आहे तुम्ही ते बी तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। तर मी इथं महाराष्ट्र हे सिलेक्ट करतो। मग नंतर कन्फर्मेशन या ऑप्शनवर क्लिक करा। कन्फर्मेशन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीट बुक झाल्यानंतर तुमचे तिकीट कुठं कलेक्ट करू शकता, तुमच्या आसपास कोणता एरिया आहे ते तुम्ही इथं पाहू शकता आणि तो किती दूर आहे ते बी तुम्ही मॅपद्वारे तुम्ही इथं बघू शकता। हे तुम्ही बघा, असं बघायचं आहे कोणता एरिया आपल्या जवळ आहे। तर माझ्याजवळ हे इथून मी आता सध्या साणंदमध्ये आहे। साणंदमधून मला सरखेज हे जवळ पडतं आणि ते रुटीनवर असल्यामुळं मी आता सरखेज याच्यावर आपल्याला बुक करायचं आहे आणि असे सिलेक्ट करायचं आहे आणि मी तिथून सरखेज येऊन आपले तिकीट कलेक्ट करून घेऊ शकतो। तर चला, तर मग आपण सरखेजवर क्लिक करूया। सरखेज साणंदहून किती दूर आहे हे बी तुम्हाला इथं डायरेक्शन दाखवतं आणि डायरेक्शन हे तुम्ही बघू शकता। हे स्टेडियमचं आहे, तर तुम्ही स्टेडियमपाशी पण जाऊन तुम्ही तिकीट कलेक्ट करू शकता। पण आपण आता माझ्याजवळ सरखेज हे जवळ आहे, तर आपण हे सरखेज हे कुठं आहे हे आपण मॅपवर बघतोय। हे आपल्या साणंदपासून 23 किलोमीटर या इथल्या अंतरावर आहे। तुम्ही तिथे जाऊन तुमचं तिकीट बुक केल्यानंतर तुमचं QR कोड तिथं दाखवून तुम्ही इथून तुमचे तिकीट कलेक्ट करू शकता। ते QR कोड कुठं असते, काय असतं ते सर्व आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत। हे बघा, असं आपण मॅपवर डायरेक्शन सर्व काही बघू शकता, कोणत्या ठिकाणी काय आपल्या गाडीने कसं जायचं हे तुम्ही सर्व काही बघू शकता। चला, तर आपण सरखेज SG हायवे हे आपण सिलेक्ट करूया। तर मित्रांनो, अशाप्रमाणे तुम्हाला हे तिकीट बुक करण्याच्या पहिलं हे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तिकीट तुमचे कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला कलेक्ट करायला सोपे असेल, तुमचं लोकेशन जवळ असेल अशा ठिकाणीच तुम्ही तुमचं लोकेशन, तुमचे मार्ग हे सिलेक्ट करा आणि तुमचे तिकीट कलेक्ट करून घ्या। तर अशाप्रमाणे आपण आता
तिकीट सिलेक्शन करूया. तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये तिकीट सिलेक्शन माझ्याजवळ मी बघितलं आहे की सर्व काही दूर आहे. तर आपण सारखेच हे सिलेक्ट अशाप्रमाणे तुम्ही बुक क्लिक करून तुम्ही कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला कधीचं जॉईनिंग मॅच आहे ते बघू शकता. तुम्ही 1 जूनची आपली मॅच आहे क्वालिफाईड 2 मुंबई वर्सेस पंजाब. तर मित्रांनो, हे तुम्ही हे टायमिंग स्लॉट आहे तुमच्या घरात 6 PM पर्यंत तुम्ही हे तिकीट कलेक्ट करू शकता. तर मित्रांनो, अशाप्रमाणे रिडायरेक्ट होईल तुमच्या पेमेंट पे करण्यासाठी. तर 2000 रुपये तिकीट दोघाचे आहे. आम्ही दोघाचे तिकीट बुक करताय आणि तुम्हाला GST 224.2 असे GST म्हणजे 2242 रुपये तुम्हाला पे करावं लागेल. तर आपण फोनपेच्या सहाय्याने आपण पे करूया. मग पे नाव या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट होईल तुमच्या पेमेंट या ऑप्शनवर. पेमेंट या ऑप्शनवर रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता की तुमचे जे क्रेडिट कार्ड जे आहे त्या फोनपेच्या अकाउंटमध्ये येतील. तुम्हाला नंतर तुम्ही क्लिक करा, तुमचा UPI ID टाका आणि तुमचं पेमेंट हे सक्सेसफुल इथं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही डिस्ट्रिक्ट या ॲप्सवरून तुम्ही हे तिकीट कन्फर्म करू शकता. हे बुकिंग प्रोसेस झालेली आहे आणि तुमच्याजवळ हे दाखवतं आहे की तुमचं तिकीट इथं बुक झालं आहे. आणि मग तुम्हाला ती रेटिंग देऊ शकता. अशाप्रमाणे हे QR कोड आहे, याची स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या ईमेल ID होती दिली आहे तिथे बी तुम्हाला हा QR कोड तुम्हाला येईल. याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. असं काढून नंतर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही त्या बॉक्स ऑफिसपाशी जाऊन तुम्ही तुम्ही QR कोड दाखवून तुमचे तिकीट तुम्ही कलेक्ट करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणतीही मॅच असेल तेव्हा तुम्ही अशा तिकीट बुक करू शकता. तुम्ही IPLची मॅच असो की कोणतीही मॅच असो. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही या व्हिडिओवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. Sorry, it's DJ.